पुढची बातमी पाहूया। जय महाराष्ट्राच्या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले। महापौरपदी शिवसेनेच्या शर्मिला पिंपळकर या विराजमान होत आहेत। यांच्या नावाची सुद्धा घोषणा आहे। तर उपमहापौरपदी भाजपचे कृष्णा पाटील असणार आहेत। जय महाराष्ट्राने ही बातमी दाखवली होती आणि अखेर जय महाराष्ट्राच्या बातमीवरती आता अखेर शिक्कामोर्तब झाले। ठाण्याच्या महापौरपदी सध्या निवड करण्यात आलेली आहे। शर्मिला पिंपळकर या ठाण्याच्या महापौर असतील, तर उपमहापौर म्हणून कृष्णा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी कुणाल भोयटे सध्या आपल्या सोबत आहे। कुणाल, ठाणे महानगरपालिकेवरती अखेर जी बातमी आपण दाखवली होती त्या बातमीवरती शिक्कामोर्तब झालाय, काय माहिती आहे? सिद्धेश, एकंदरीत पाहायचं झालं तर ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो आणि ठाणे महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर एकूणच शिवसेनेचे म्हणजे शिंदेच्या शिवसेनेचे 75 नगरसेवक जे आहेत ते या ठाणे महापालिकेमध्ये निवडून आलेले पाहायला मिळाले। 67 हा जो आकडा आहे हा बहुमताचा आकडा आहे आणि हा देखील पार केलेला आहे शिंदेंनी आणि त्यामुळे शिवसेनेचा महापौर जो आहे तो ठाणे महापालिकेमध्ये बसणार यावर शिक्कामोर्तब झालेला आहे। काही वेळापूर्वीच आपण बातमी चालवली होती की कोपरीच्या शर्मिला पिंपळकर या ज्या नगरसेविका आहेत त्या आता ठाण्याच्या पुढच्या महापौर पदासाठी त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे आणि या बातमीवर शिक्कामोर्तब झालेला आहे। त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी भाजपने विरोधी पक्षात बसणार असल्याचा जरी पवित्रा घेतला असला तरी सुद्धा हा जो पवित्रा आहे तो मावळलेला पाहायला मिळाला। भाजप आता उपमहापौर पदावरती समाधान मानणार आहे आणि भाजपच्या याच उपमहापौर पदासाठी कृष्णा पाटील यांच्या नावाची देखील घोषणा झालेली आहे। 1.25 वर्षाचा फॉर्म्युला असणार आहे, त्यामुळे 5 वर्षामध्ये 4 महापौर 4 उपमहापौर बसण्याची शक्यता आहे। आणि एकंदरीतच आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचप्रमाणे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, नरेश म्हस्के, खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीमध्ये जो उमेदवारी अर्ज आहे तो ठाणे महापालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौरांनी देखील दाखल केलेला आहे। मंगळवारी ठाणे महापालिकेमध्ये महापौर जे आहेत ते विराजमान होणार आहेत। मागील 4 वर्षांपासून प्रशासकीय राजवट या महापालिकेमध्ये लागू असलेली पाहायला मिळत होती। आता अखेरीस 4 वर्षानंतर ठाणे महापालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौर विराजमान होतील। नक्कीच धन्यवाद कुणाल, तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।